झी 24 तास एक पाऊल पुढे। लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत। हे नवे नियम मातृभाषेच्या मुळावर आलेत। मातृभाषांना हद्दपार करण्याचाच घाट लोकसेवा आयोगाने घातल्याचं पुढे आलंय। लोकसेवा आयोगाकडून प्रादेशिक भाषांची गळचेपी सुरू झाली आहे। यूपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या नियमात बदल केल्यामुळे मातृभाषेतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे। नवीन नियमांनुसार मराठी माध्यम निवडण्याचा पर्यायच बंद करण्यात आला आहे। मुख्य परीक्षेला 25 पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास मराठीतून प्रश्नपत्रिका सोडवता येणार नाही। मुख्य परीक्षेच्या पात्रतेसाठी पूर्वी अनिवार्य असलेली मराठी भाषा वगळल्यामुळे केवळ इंग्रजीतूनच परीक्षा देणं बंधनकारक आहे। विशेष म्हणजे यापुढे वाङ्मयातून पदवी घेतलेल्यांनाच वाङ्मय विषय घेता येणार आहे। नवीन अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षेत फक्त एकच वैकल्पिक विषय घेता येईल। तसंच पदवीपर्यंत इंग्रजीचं शिक्षण घेतलेल्यांना मुख्य परीक्षा इंग्रजीतूनच द्यावी लागणार आहे। तसंच डॉक्टर आणि अभियंत्यांनाही केवळ इंग्रजीतूनच प्रश्नपत्रिका सोडवणं बंधनकारक करण्यात आलंय। यूपीएससीच्या नव्या धोरणांच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केल्यानंतर राज्यसभेतही याबाबत आवाज उठवलाय। मातृभाषांना मारक ठरणारे नए रूल के मुताबिक अगर किसी भाषा में उत्तर देने वाले भारतीय प्रादेशिक भाषा में उत्तर देने वाले अगर 25 से ज्यादा उम्मीदवार नहीं है तो वो भाषा का उसमें समावेश नहीं किया जाएगा। व्हाई दिस? रादर आई वुड से इवन देयर वन कैंडिडेट from a regional language, he should be given the opportunity because he is the asset of the society. उसी से संस्कृति का परिचय होता है। तर राज्य सरकारनंही याची दखल घेतलेली असून मराठीच्या समावेशासाठी लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय। इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशननी रिजनल लँग्वेजेस वगळावेत अशा पद्धतीचा जो निर्णय घेतलेला आहे तो बिलकुल योग्य नाही। त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने तशा पद्धतीचं रिप्रेझेंटेशन यूपीएससीला केलं जाईल आणि अनेक विद्यार्थी अत्यंत हुशार असतात, अत्यंत कल्पक असतात आणि त्यांचं फक्त भाषा एवढाच एक जर अडचण असेल तर त्यांना रिजनल भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये सुद्धा त्यांना त्यांच्या परीक्षा देता येण्याची जी सवलत होती ती चालूच ठेवली पाहिजे। अशाच पद्धतीची भूमिका राज्य शासनाची राहील। केंद्रीय प्रशासकीय सेवेत मराठीचा टक्का वाढला पाहिजे असं सर्वत्र बोललं जातं। त्यासाठी विविध पातळ्यांवरती प्रयत्नही केले जातात। मात्र लोकसेवा आयोगानं मातृभाषेच्या हकालपट्टीचं धोरण राबवल्यानं या प्रयत्नांनाच सुरुंग लागलाय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।